ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची. की माती ह्या छिद्राला आहे ना चिटकून बसू नये. छिद्र जर बुजून गेलं, आपण इथे भरपूर पाणी ओतलं तर मग खाली गळून जाईल का? नाही. मग छिद्र ठेवलं की नाही, जास्त झालेलं पाणी इकडून गळून जाते आणि जेवढं लागते तेवढंच ते पाणी माती ओढून घेते. आणि मग त्याच्यात काय करायची? अर्धी माती भरायची. काय करायची? ही काय आहे बरं पूर्ण माती. मातीचा रंग कसा आहे? काळा. काळी आई धनधान्य देई, बोलती मनाची नाती. आहे ना? माहिती का जाणं तुम्हाला? आमची माती आमची माणसं. हे आहे पाणी. आता पाऊस पडल्याशिवाय शेतात पेरणी होते का? नाही. आता आपण काय करूया? त्याच्यात थोडस पाणी टाकूया. दिसायले? आता याच्यात काय टाकू? कोणतं बी टाकू सांगा बरं मी? ज्वारीचं. असं टाकायचं. बस. आणि याच्यावर आहे ना एकदम थोडी माती पसरायची, थोडीशी. थोडं झाकायचं, जास्त झाकायचं नाही. हो हो हो. आता पहा, आता ऐका ना, आपण एवढंच भरलं. आता एवढं टच भरल्यावर आपल्याला झाडाला बाहेर यायला त्रास होतो. थोडंसं आपण इथं टाकलं ना की झाडाला मुलांना आधार भेटते. मग झाड इथून बाहेर असं रोप इथून बाहेर 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 असं छान येते. आता माती त्याच्या थोडीशी टाकली की आता थोडंसं काय करायचं? थोडंसं पाणी टाकायचं. आणि याला काय म्हणतात? बी पेरणी, बीजारोपण. काय म्हणायचं? बीजारोपण. आणि याच्यापासून आपल्याला ज्वारीचं रोप तयार होतात. आणि अशा शेतामध्ये आपण काय करतो? भरपूर बी पेरतो. तुम्ही पण कधी शेतात गेली की नाही? पप्पा, आई, बाबा, आजोबा कसं पेरणी करतात? येतात ना? आज आपण काय केलेलं आहे? बीजारोपण. काय केलंय? बीजारोपण. आता हे आपल्या वर्गात ठेवायचे आपल्याला हे. आणि हे ठेवल्यानंतर रोज थोडं थोडं त्याला पाणी टाकायचं. 8 दिवसामध्ये याच्यात काय येणार आहे सांगा बरं? रोप येणार. रोप. त्याला अंकुर फुटतात. काय येते? अंकुर. मग बियाला जेव्हा अंकुर येतं त्याला बीजांकुर म्हणतात. काय म्हणतात? बीजांकुर. म्हणजे आज आपण बीज रोपण करू. त्याच्यात अंकुर कसे येणार आहे ते पाहायला आहोत. ते बाहेर झालं होतं. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर. लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. हवी अंधार द्या राती चंद्र किरणाची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.
त्याचे होता रोप, होई रोप त्याचे झाड. मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड. निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. जरी नसे कल्पतरू. नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू. फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू. क्षणभरी विसावेल वाट सरू सावलीत. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.